टेकडा वर ह्याला तर येऊन माणसाला धाप लागली. शिव झोपला काय? घाम झाला. काय आणलंस? तिथून चलत आली बाई रानामधून. बाजार आणला ना, लय बाजार आणला. मला काय आणलंस का? तुला तर दाखविले काढूनच घ्यायची. नाही घेत. दाखवू का मग? केळी तुम्हाला आणली, मकाची पण सगळे आणले ते तुम्हाला काही ना आणायला पाहिजे. काय काय काढले खाली? कारले आणले काही, काकड्या आणल्या, वांगे आणलेत, हे असल्या चवळीच्या शेंगा आणल्यात, 1 किलो भेंड्या आणल्यात, टमाटे लय लय मोठं आणलंय. बस झालं तुला दाखवायचं. लिंबाच्या शेंगा आणल्यात, लिंबाच्या शेंगा किलोभर आणल्या. तुला अर्धा किलो, मला अर्धा किलो. सगळं काय कर, मला अर्धा ठेवून तुला अर्धा ठेवून. लय चांगलं होते. काहीतरी तुला काढून देते. पावसा पाण्याचं मला जावं लागेल. मी आणि ते तुला काढून बाजार भरला. लक्ष्मीचा बाजार आहे. बघून कपड्याने कोथिंबीर बाई आपल्या रानात कोथिंबीर नाही. शेंगा आण तुला पिशवी. भेंड्या खातो ना शिव, किलोभर आणल्या भेंड्या शिवसाठी. आता तू ड्युटी गेला, उठायच्या आधी त्याला काय कर, मी आता भाकरी केल्या काय बाजरीच्या. आज तुम्हाला किती काम होतं राहणार. घरं दारं धुतले, धुणं धुतलं, तिकडे एका जागेवर परडीला कुंकू आलतं, तिकडून जीवन आले. पुन्हा तिकडं त्या मुंबईला भाकरी द्यायच्या होते. ते सकाळी 8:30ला दादूनी सांगितले. मग भाकरी केल्या, शेंगदाण्याची चटणी केली, एक लोणचाची भरणी केली. 2-3 तास त्या भाकरी करायलाच गेली. आपल्या गावातून टेम्पो भरून गेला. आपल्या तिथं गणपतीपाशी जमविल्या होत्या. तिथून मग गावात रिक्षात आले आणि तिथून रिक्षातून मठात का काय टेम्पो आला. कसलं कंटेनर का काय गेले पाहिजे. एक भरणी भरून शेंगदाण्याची चटणी दिली, एक भरणी लोणचाची दिली. ह्या शेंगा पाहिजेत का तुला? त्या शेंगा बी नाही. आणि कारलं बी मी तुला कारल्याची त्याची भाजी रानातून करून देते. एवढं राहून दे, सोपं सोपं तुला. हा ह्या बाजरीच्या भाकरी कॅरी बॅग ती पाहिजे तुला. भुमवाच्या शेंगा दिली. बरं आहे ती केळाची. केळं म्हणलं शिव खायला.